आज परत मुक्तानगर हायवेला कोणाच्या ट्रकाची चितडी उडले भाऊ. नेमकं झालं काय चला सांगतो तुम्हाला. पण त्याच्या पहिले आपल्या जळगावच्या ब्लॉगरला नक्की फॉलो करा, कारण की 20,000 फॅमिलीसाठी आपल्याला फक्त 2,000 नवीन मेंबर पाहिजे. तर आज होता भाऊ शनिवार आणि आपण शनिवारी कुठे जाता कमेंट मध्ये मला नक्की सांगा. मग पहिले तर दोन्ही भाऊंसाठी मी ना कडक चहा बनवली. मग 500 स्पीड मध्ये ते चहा पिसन आणि 500 स्पीड मध्ये आपल्या रॉकेट मध्ये बससन. आम्ही 500 स्पीड डायरेक्ट लागले आपल्या यावल मध्ये आणि तडून आपल्या आत्याच्या पोराला घेतला आणि तर आपली आत्या बोलली की रविवारी आपल्या बहिणीचा साखरपुडा आहे म्हणे. म्हटलं ओके मालिक. आणि 500 स्पीड आम्ही डायरेक्ट लागले आपल्या शिरसाळा मारुतीवर. पण बापरे बाप, आज तर पुरी सेलिब्रिटी सारखी फिलिंग येत होती भाऊ, कारण की आपल्या प्रेमाच्या माणसांना तर आज नुसती गर्दी करेल होती आणि आज तुमच्या लाडके धुरले आपले प्रेमाच्या माणसं काही सोड्याच्या मूड मध्ये होते. मग तुम्हीच सांगा भाऊ, हे प्यार नाही तो क्या है. कारण की आज तुमचा धीरू तर आला होता, दादांचे दर्शन आले, पण आपले जिगरचे छल्ले आले होते तुमच्या लाडके धीरूची भेट घ्यायला. आणि खरंच एवढं पैसे तुमच्या धीरूचे डोळे भरे आले भाऊ. आणि खरंच लव यू रे माझ्या जिगरच्या छल्ल्यांवर. मग आपल्या सर्व जिगरच्या छल्ल्यांसोबत भेट झाली भाऊ. आणि मग दादांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेसन 500 स्पीड आम्ही लाग गेले मुक्तानगर ते भुसाला हायवे. जड की जाता जाता आम्हाला ट्रक दिशी गेले भाऊ, ज्याचे की पुरे फोथरी उड झाले होते आणि त्याला बाहुबलीची बहीण ताणत नेत होती. आता ऍक्सिडेंट कुठे झाला आणि काय झालंय तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मी आपल्या पुऱ्या जिगरच्या छल्ल्यांना पण सांगते. मग काय भाऊ, आजचे सर्व कार्यक्रम पार पडले आणि आता जोरात घरी जाऊ म्हटलं की जाता जाता निमगावला आपला स्वप्नील भाऊ भेट गेला, ज्याने की ज्येष्ठ मध्येच आपल्या GT 650 चे एक्झॉस्ट चेंज केले. माझा GT 650 चा तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या जळगावच्या ब्लॉगरला फॉलो नसेल केलं तर भावा हातातले फोन फोड टाका आणि त्याच्या पहिले कमेंट करा जय खानदेश.